एखाद्या दिवशी चपातीऐवजी काहीतरी वेगळं खावंसं वाटतं तेव्हा बनवा छान असा चटपटीत पनीर पराठा, जो मुलांनाच नाही तर घरातील मोठ्यांनासुद्धा खूप खूप असा आवडेल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पनीर पराठा बनवण्यासाठी इथे बघा 1 कपभर मी एवढी कणिक घेतलेली आहे आणि थोडा ओवा घ्यायचा आहे आणि असं हातावर क्रश करून आपल्याला या कणकेमध्ये घालायचं आहे. नंतर थोडं मीठ घालायचं आहे, थोडं तेल घालायचं आहे आणि ही कणिक छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. कणिक मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या कणकेपासून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आज जो आपण पनीर पराठा बनवत आहोत तो पनीर पराठा घरातील मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा खूप असा आवडणार आहे. म्हणून घरी मुलांसाठी एकदा नक्की बनवा. आणि इथे बघू शकता या प्रकारे मी या कणकेचा गोळा इथे करून घेतलेला आहे. कणकेचा गोळा झालेला आहे आणि आता आपल्याला ही कणिक जी आहे ती 5 ते 10 मिनिटांसाठी साईडने ही कणिक आपल्याला मुरू द्यायची आहे. त्याच्यासाठी इथे एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही कणिक बाजूला ठेवायची आहे. कणिक मुरेपर्यंत इकडे आपण एक छान असा मसाला करून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे एक मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मक्याचे जे दाणे असतात ते दाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता मकईचे कणस खूप असे निघालेले आहे आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ नक्कीच बनवू शकतो. तर इथे बघू शकता या प्रकारे मी मक्याचे जे दाणे आहे ते छान असे वाटून घेतलेले आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये हे दाणे जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर पनीर घेतल्यानंतर आता आपल्याला या किसणीवर बघा अशा प्रकारे पनीर किसून घ्यायचं आहे. इथे बघा मी पनीर थोडं असं वापरत आहे. तुम्ही इथे पनीरचा वापर कमी जास्त आवडीनुसार करू शकता. तर इथे बघा अशा प्रकारे मी पनीर जे आहे ते किसून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडा कढीपत्ता अशा प्रकारे बघा बारीक चिरून घ्यायचा आहे. कढीपत्ता चिरून घेतल्यानंतर थोडी इथे कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आता आपल्याला 1 चम्मच एवढं चिली फ्लेक्स इथे लागणार आहे. अर्धी चम्मच इथे आपल्याला हळदसुद्धा लागणार आहे आणि तसंच अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठसुद्धा लागणार आहे. सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आता आपल्याला हा जो मसाला आहे तो अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे बघा मसाला छान असा तयार आहे. आता जी आपली कणिक आहे ती कणिकसुद्धा इथे छान अशी मुरलेली आहे. कणकेवर थोडं तेल घालायचं आणि कणिक छान अशी आपल्याला इथे चुरून घ्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा पनीर पराठा आजचा बनणार आहे. तुम्ही कधी याच्या आधी अशा प्रकारचा पनीर पराठा बनवला का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आता कणिक छान अशी चुरून झाल्यानंतर आता या कणकेचे आपल्याला 5 असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे या कणकेपासून आपले 5 असे पराठे इथे तयार होणार आहे. आता कणकेचे गोळे तयार झाल्यानंतर पराठा लाटण्यासाठी इथे एक पोळपाट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडं असं घोळण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि एक जो गोळा आहे तो गोळा आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. गोळा ठेवल्यानंतर याची एक चपाती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. चपाती बनल्यानंतर आता आपल्याला जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला अशा प्रकारे बघा मधोमध ठेवायचा आहे आणि दोन्ही इकून फोल्ड मारायची आहे आणि आता इकून पण फोल्ड मारायची आहे. अशा प्रकारे बघा चौकोनी आकार आपल्याला या कणकेच्या म्हणजे जो मसाला भरून आपण जो गोळा तयार केलेला आहे त्याला द्यायचा आहे. आणि चौकोनी आकारामध्ये आपला हा जो पराठा आहे तो आपल्याला अशा प्रकारे बघा लाटून घ्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट असा पराठा बनतो आणि तुम्ही याच्या आधी हा पराठा बनवला का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता पहिला आपला जो चौकोनी पराठा आहे किंवा पहिला पनीर पराठा आपला इथे लाटून झालेला आहे. आता या प्रकारेच आपण बाकी जे पराठे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे बघा लाटून घ्यायचे आहे. एकीकडे आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा कळकळीत गरम झाला की आपल्याला जो पराठा आपण बनवून घेतलेला आहे तो पराठा या तव्यावर घालून घ्यायचा आहे. तव्यावर पराठा घातल्यानंतर बघा आपल्याला लगेचच तेल असं घालायचं नाही, तर आपल्याला एका साईडने हा पराठा थोडा होऊ द्यायचा आहे आणि एका साईडने पराठा झाल्यानंतर आता दुसऱ्या साईडने आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे. पराठा दुसऱ्या साईडने परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर तूप घाला, बटर घाला किंवा तेल घाला. तर मी इथे तेलच वापरत आहे. तेल घातल्यानंतर आता हा पराठा एका साईडने छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे आणि एका साईडने खमंग असा भाजून झाल्यानंतर आता आपल्याला हा जो पराठा आहे तो परतवून घ्यायचा आहे. पराठा इथे मी परतवलेला आहे आणि या पराठ्याचा तुम्ही कलर बघू शकता. अप्रतिम असा हा कलर या पराठ्याला आलेला आहे. तसाच खूप असा चवीला चविष्ट असा हा पराठा बनून तयार होतो. तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे बनवा. आणि आता हा पराठा जो आहे तो छान असा शिजून तयार आहे. तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ताटामध्ये काढल्यानंतर सुद्धा मी याचा तुम्हाला कलर दाखवते. या प्रकारेच आपण बाकीचे पराठेसुद्धा छान असे भाजून घेऊया. इथे मी पूर्ण पराठे
बनवून घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबर छान अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा. त्याऐवजी तुम्ही ठेचा वापरू शकता, टोमॅटो सॉस वापरू शकता, की जे तुम्हाला आवडेल ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता बघा, मी एक पराठा हातात घेते आणि तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. खूप असा मस्त आणि खुसखुशीत असा पराठा बनून तयार होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बरं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. आणि इथे बघू शकता, मस्त असा पराठा बनून तयार आहे. खूपच चवीला चविष्ट झाला. माझ्या घरी तर सर्वांनाच आवडला. धन्यवाद.